हाय फ्रेंड्स, आज आपण स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी हा टॉपिक बघणार आहोत. ओके, ह्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन, प्रिन्सिपल अँड इन्स्ट्रुमेंटेशन, वर्किंग अँड ॲप्लिकेशन हे पार्ट पाहणार आहोत. ठीक आहे, एकदम शॉर्ट मेथड आहे. ऑलरेडी मी तुम्हाला नोट्स ह्याच्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्ही त्या नोट्स रेफर करून हा लेक्चर समजून घेऊ शकता. एकदम सिंपल आहे. बघा, इंट्रोडक्शन. An electron microscope that produces images of a sample by scanning over it with a focused beam of electron. म्हणजे काय की ह्या मेथडमध्ये आपण सॅम्पलची इमेज प्रोड्यूस करतो बाय स्कॅनिंग. आणि स्कॅनिंग करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर फोकस्ड बीम ऑफ इलेक्ट्रॉन. आपण इलेक्ट्रॉन बीमचा वापर करून स्कॅनिंग करतो आणि त्या स्कॅनिंगच्या साहाय्याने त्या सॅम्पलची इमेज प्रोड्यूस करतो. ठीक आहे, म्हणून याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असंही म्हणतं. ठीक आहे, बघा आता प्रिन्सिपल. The basic principle is that a beam of electrons generated by suitable source, mostly a tungsten filament or a field emission gun. इथं आपण काय करतो की टंगस्टन फिलामेंट किंवा फील्ड इमिशन गनच्या साहाय्याने इलेक्ट्रॉन जनरेट करतो आणि त्या इलेक्ट्रॉन जनरेटचा बीम आपण इमेज प्रोड्यूस करण्यासाठी वापरतो. बघा आता, आणि तो बीम then the beam is scan the surface of specimen. म्हणजेच सॅम्पल आपला जे असेल तो specimen electrons are emitted from the specimen and collected by detector. म्हणजे इथे काय होतं की त्या बीम काय करतो, त्या सरफेस ऑफ स्पेसिमनला स्कॅन करतो आणि त्याच्यामधून जे इलेक्ट्रॉन जनरेट होतात किंवा जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात त्या इमिट झालेल्या इलेक्ट्रॉनला डिटेक्टरकडे पाठवलं जातं. डिटेक्टर ते कलेक्ट करतो आणि त्याची इमेज प्रोड्यूस करतो. म्हणजे एकदम सिंपल प्रिन्सिपल आहे की आपण एक इलेक्ट्रॉन गन प्रोड्यूस करतो, म्हणजे इलेक्ट्रॉन गनच्या साहाय्याने इलेक्ट्रॉन बीम प्रोड्यूस करतो. तो बीम सॅम्पलवर इंट्रोड्यूस करतो जेणेकरून तो सॅम्पल स्कॅन होतो आणि तो स्कॅन होत असताना त्याच्यातून जे सेकंडरी इलेक्ट्रॉन जनरेट होतात त्या सेकंडरी इलेक्ट्रॉनला डिटेक्टरकडे पाठवलं जातं आणि डिटेक्टर त्याचे इमेज प्रोड्यूस करतो. अशा पद्धतीने त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, आता ह्या सर्व गोष्टींसाठी म्हणजे ही मेथड आपल्याला समजण्यासाठी आपण त्याचा इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट बघूया. बघा, इन्स्ट्रुमेंटेशन डायग्राममध्ये सर्वात महत्त्वाचा याच्यातला पार्ट आहे तो म्हणजे सोर्स, जो आपल्याला एकतर टंगस्टन फिलामेंटपासून मिळतो किंवा फील्ड इमिशन गनपासून मिळतो. त्याच्यातून काय मिळतं आपल्याला, इलेक्ट्रॉन्स मिळतात. आता हे इलेक्ट्रॉन्स आपण काय करतो, पॉझिटिव्ह ॲनोडकडे अट्रॅक्ट करून घेतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ते कंडेन्सरकडे पास होतात. तिथून मग ते स्कॅनिंग जी कॉईल आहे तिथे आपण पाठवतो आणि मग ते सॅम्पलकडे पास होतात आणि सॅम्पलकडून ते स्कॅटर्ड झाल्यावर डिटेक्टरकडे ते जे सॅम्पलवर जेव्हा स्कॅनिंग होत असतं तेव्हा जे इलेक्ट्रॉन जनरेट होतात सेकंडरी इलेक्ट्रॉन, ते इलेक्ट्रॉन डिटेक्टरकडे कलेक्ट होतात आणि डिटेक्टर त्याची 3D इमेज क्रिएट करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचं डायग्राम किंवा आपण म्हणूया इन्स्ट्रुमेंटेशन आहे. तर वर्किंग कसं आहे बघा, आता जे मी सांगितलं तेच वर्किंग वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट म्हणजे काय की द इलेक्ट्रॉन गन प्रोड्यूस ॲन इलेक्ट्रॉन बीम वेन टंगस्टन वायर इज हिटेड बाय करंट. म्हणजे आपण काय, आपल्याला इलेक्ट्रॉन पाहिजेत, बीम ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजेत, तर ते आपण कशाच्या साहाय्याने मिळवू तर टंगस्टन वायरच्या. तर ते कसं मिळेल की तर टंगस्टन वायरला आपण काय करायचं, हिट करायचं बाय करंट आणि मग त्याच्यातून इलेक्ट्रॉन बीम जनरेट होते. सेकंड, दिस बीम इज ॲक्सरलेटेड बाय ॲनोड. आपण काय करतो, ॲनोडच्या साहाय्याने त्या बीमला ॲक्सरलेट करतो, कारण ॲनोड पॉझिटिव्ह आहे, ते इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो आणि त्यांना ॲक्सरलेट करतो, त्यांना स्पीडअप, त्यांना मोशन देतो. थर्ड, द बीम इज ट्रॅव्हल थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अँड लेन्सेस
विच फोकस द बीम डाऊन टुवर्ड द सॅम्पल. आता काय करतो आपण, हे जे बीम इलेक्ट्रॉन बीम आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधून आपण ट्रॅव्हल करतो, मग त्यांना लेन्समधून पास करतो, जेणेकरून ते काय होतील, त्या सॅम्पलच्या दिशेने फोकस होतील. ठीक आहे, हा मोठा रोल आहे लेन्सेसचा आहे ते. नेक्स्ट, डिफ्लेक्शन कॉईल गाईड द बीम सो दॅट इट स्कॅन द सरफेस ऑफ सॅम्पल इन अ रेक्टँग्युलर फॉर्म. नंतर काय होतं की जी स्कॅनिंग कॉईल आहे किंवा आपण तिला म्हणूया डिफ्लेक्शन कॉईल आहे, ती काय करते, त्या बीमला गाईड करते की जेणेकरून प्रॉपरली सॅम्पल काय होईल, सरफेस ऑफ सॅम्पल काय होईल, स्कॅन होईल इन अ रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. नेक्स्ट, वेन द बीम टचेस द सरफेस ऑफ द सॅम्पल, बघा जेव्हा तो बीम त्या सॅम्पलवर इंट्रोड्यूस होईल तेव्हा 3 गोष्टी होतात. एक, सेकंडरी इलेक्ट्रॉन प्रोड्यूस होतात, 2 बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन प्रोड्यूस होतात आणि एक्सरेज प्रोड्यूस होतात. त्यातलं जे सेकंडरी इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतं बघा, द इमिटेड सेकंडरी इलेक्ट्रॉन्स कलेक्टेड बाय डिटेक्टर SED अँड कन्व्हर्टेड इनटू सिग्नल, आणि मग त्यांना सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो की जे स्क्रीनच्या दिशेने पाठवले जातात, दॅट सेंड टू अ स्क्रीन विच प्रोड्यूस फायनल इमेज, आणि मग आपल्याला तिथं फायनल 3D इमेज मिळते. ॲडिशनल जर आपल्याला काय हवं असेल तर ते स्कॅटर्ड झालेले बीम आहेत, बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, ते सुद्धा तुम्ही डिटेक्टरकडे पाठवू शकता आणि आपल्याला त्याची पण इमेज तुम्हाला करस्पॉन्डिंग इमेज तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे त्याचं काय आहे, वर्किंग आहे. आता बघूया आपण त्याचं ॲप्लिकेशन्स. बघा, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी इज मोस्ट व्हर्सटाईल टेक्निक अँड कॅन बी यूज टू फर्स्ट इमेज मॉर्फोलॉजी ऑफ सॅम्पल. इमेजचं मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर तुम्ही किंवा त्याची मॉर्फोलॉजी स्टडी करू शकता की त्याचं सॅम्पल जो आहे त्याचा सरफेस कसा आहे हे तुम्ही पाहू शकता. व्ह्यू फ्रोझन मटेरियल्स, तुम्ही फ्रोझन झालेले मटेरियलसुद्धा व्ह्यू करू शकता. एक्झामाइन वेट अँड ड्राय सॅम्पल, तुम्ही वेट सॅम्पल ॲनालिसिस करू शकता, ड्राय सॅम्पल पण सुद्धा ॲनालिसिस करू शकता, त्याची सरफेस तुम्ही व्ह्यू करू शकता. नेक्स्ट, जनरेट एक्सरे फ्रॉम सॅम्पल फॉर मायक्रो ॲनालिसिस. मायक्रो ॲनालिसिससाठी तुम्ही एक्सरेज जनरेट करू शकता. इमेज कंपोजिशनल अँड सम बॉन्डिंग डिफरन्स तुम्ही स्टडी करू शकता. तुम्ही इमेजवरून कंपोजिशन त्याचं काय ते स्टडी करू शकता, त्याच्यामध्ये असणारं बॉन्डिंग तुम्ही स्टडी करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने हे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीची थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, तुम्ही या पद्धतीने त्याचं स्टडी करू शकता. नोट्स ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि आपण इथे लेक्चर थांबूया. ठीक आहे, थँक्यू.